नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग लाभार्थी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच विधवा महिलासह अशा सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांचे मागील काही महिन्याचे हप्ते अद्याप थकीत आहेत किंवा ज्यांना नियमितपणे हप्ते मिळत नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। अनेक लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, मात्र अजूनही अनेक लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। त्याचबरोबर काही लाभार्थ्यांचे मागील 3 ते 4 महिन्याचे हप्ते सुद्धा अद्याप बाकी आहेत। अशा परिस्थितीत अनेक लाभार्थी चिंतेत आहेत। अनेक जण सतत विचारणा करत आहेत की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, तर मग आता नेमकं काय करायचं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रक्रिया समजून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी पाहूया की अनेक लाभार्थ्यांचे हप्ते थकीत का राहतात। याबाबत लाभार्थ्यांनी कोणत्या कार्यालयात जाऊन चौकशी करणे आवश्यक आहे। अनेक लाभार्थी आपले पैसे जमा झाले नसतील तर तहसील कार्यालयात जातात, संजय गांधी निराधार योजनेच्या संबंधित कार्यालयात चौकशी करतात। अनेक वेळा संबंधित कर्मचारी लाभार्थ्यांना असे सांगतात की आमच्याकडून माहिती योग्य प्रकारे पाठवण्यात आलेली आहे, मात्र वरून पैसे जमा झालेले नाहीत। परंतु लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालयातील संबंधित प्रक्रिया महत्त्वाची असते। लाभार्थ्यांची माहिती तहसील कार्यालयाच्या स्तरावर अपडेट केली जाते, त्यानंतर ही माहिती पुढील प्रक्रियेसाठी पाठवली जाते आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्याची पुढची प्रक्रिया सुरू होते। त्यामुळे जर एखाद्या लाभार्थ्याची माहिती आवश्यक पद्धतीने अपडेट झाली नाही किंवा पुढील प्रक्रियेसाठी पाठवली गेली नाही तर अशा परिस्थितीमध्ये हप्ते मिळवण्यास अडचणी येऊ शकतात। त्यामुळे काही लाभार्थ्यांचे मागील अनेक महिन्यांचे हप्ते थकीत राहतात आणि नियमित मिळणारे हप्ते सुद्धा खात्यामध्ये जमा होत नाहीत। तर मित्रांनो, आता अशा परिस्थितीत लाभार्थ्यांनी काय करायचे? मित्रांनो, यासाठी तुम्हाला पुढील 1-2 दिवसांमध्ये तहसील कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, परंतु तहसील कार्यालयात जाण्यापूर्वी तुम्ही एक निवेदन तयार करून घेणे महत्त्वाचे आहे। या निवेदनामध्ये सर्वप्रथम लिहायचे आहे की प्रति माननीय तहसीलदार साहेब, त्यानंतर संबंधित तहसीलचे नाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करायचे आहे। त्यानंतर विषयामध्ये तुम्ही असे लिहू शकता की माझे थकीत अनुदान देण्यात यावे, तसेच नियमित हप्ते माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावेत। त्यानंतर निवेदनाच्या मुख्य मजकुरामध्ये तुमची संपूर्ण माहिती नमूद करायची आहे। तुम्ही कोणत्या गावाचे रहिवासी आहात, तुमची आवश्यक वैयक्तिक माहिती आणि इतर संबंधित तपशील निवेदनामध्ये लिहायचे आहेत। तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्यास त्याचे क्रमांकही नमूद करायचे आहेत। मित्रांनो, जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनी आपल्या UDID कार्डचा क्रमांक देखील निवेदनामध्ये नमूद करायचा आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्या महिन्यापासून हप्ता मिळालेला नाही याची स्पष्ट माहिती निवेदनामध्ये द्यायची आहे। उदाहरणार्थ, तुमचे कोणकोणत्या महिन्याचे हप्ते थकीत आहेत हे स्पष्टपणे नमूद करायचे आहे। तसेच तुम्हाला नियमित हप्ते मिळत आहेत की नाहीत याची माहिती ही निवेदनामध्ये स्पष्ट लिहायची आहे। म्हणजेच तुमचे किती महिन्याचे पैसे बाकी आहेत आणि नियमित हप्त्यांबाबत नेमकी काय अडचण आहे याची संपूर्ण माहिती निवेदनामध्ये असणे आवश्यक आहे। निवेदन पूर्ण झाल्यानंतर खाली दिनांक लिहायची आहे, त्यानंतर आपला विश्वासू असे लिहून तुमची सही करायची आहे आणि खाली तुमचे नाव लिहायचे आहे। ज्या लाभार्थ्यांना सही करता येत नाही त्यांनी त्या ठिकाणी अंगठ्याचा ठसा दिला तरी चालू शकतो। हे निवेदन पूर्ण झाल्यानंतर त्याची एक झेरॉक्स प्रत स्वतः तुमच्याकडे ठेवणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर हे निवेदन घेऊन तुम्हाला थेट तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे। मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला केवळ संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयामध्ये जाऊन थांबायचे नाही, तर तुम्हाला तहसील कार्यालयातील मुख्य अधिकारी म्हणजेच तहसीलदार साहेबांना भेटायचे आहे। तहसीलदार साहेबांना भेटल्यानंतर सर्वप्रथम तुमचे निवेदन त्यांच्याकडे द्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची अडचण स्पष्टपणे सांगायची आहे। उदाहरणार्थ, तुम्ही असे सांगू शकता की साहेब, माझे मागील 4 ते 5 महिन्यांचे थकीत अनुदान मला मिळालेले नाही, त्याचबरोबर माझे नियमित हप्ते सुद्धा खात्यामध्ये जमा होत नाहीत। कृपया माझ्या प्रकरणाची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी। त्यानंतर तुमच्या निवेदनाची दखल घेतली जाऊ शकते आणि संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना लाभार्थ्याची माहिती तपासण्यास सांगितले जाऊ शकते। जर संबंधित माहिती तपासून आवश्यक अपडेट करण्याची गरज असेल तर ती प्रक्रिया पुढे केली जाऊ शकते। लाभार्थ्यांनी आपली संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे।
कारण अनेक वेळा लाभार्थ्यांच्या माहितीशी संबंधित काही बाबी तपासणी किंवा आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून ज्या लाभार्थ्यांचे मागील हप्ते थकीत आहेत किंवा ज्यांना नियमित हप्ते मिळत नाहीत, त्यांनी आपल्या प्रकरणांबाबत तहसील कार्यालयाच्या स्तरावर योग्य प्रकारे चौकशी करणे आवश्यक आहे. मित्रांनो, काही लाभार्थ्यांनी यापूर्वी अशा प्रकारे आपली अडचण संबंधित तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानंतर त्यांच्या थकीत हप्त्यांबाबत आणि पुढील नियमित हप्त्यांबाबत प्रक्रिया झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमचेही हप्ते अनेक महिन्यांपासून थकीत असतील तर केवळ वाट पाहत बसण्याऐवजी संबंधित कार्यालयाकडे आपली माहिती आणि समस्या लेखी स्वरूपात देणे महत्त्वाचे ठरते. मित्रांनो, तहसीलदार हे तहसील कार्यालयातील प्रमुख अधिकारी आहेत. संजय गांधी निराधार योजना असो, दिव्यांग लाभार्थ्याशी संबंधित प्रकरण असो किंवा इतर संबंधित योजनातील लाभार्थ्यांची माहिती असो, संबंधित प्रक्रियेमध्ये तहसील कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली अडचण संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. जर तुमचे मागील हप्ते थकीत असतील, जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसेल किंवा तुमचे नियमित हप्ते बंद झाले असतील तर तुमच्या प्रकरणाची योग्य चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी निवेदन तयार करा. आपल्या निवेदनामध्ये आपली संपूर्ण माहिती द्या. कोणकोणत्या महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत, किती महिन्याचे हप्ते थकीत आहेत आणि नियमित हप्त्यांबाबत नेमकी काय समस्या आहे हे स्पष्टपणे नमूद करा. आधार कार्ड, पॅन कार्ड असल्यास त्याचे क्रमांक नमूद करा आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या UDID कार्डचा क्रमांक नमूद करा. निवेदनावर दिनांक, तुमचे नाव आणि सही करा. सही करता येत नसल्यास अंगठ्याचा ठसा द्या. निवेदनाची एक प्रत स्वतःकडे ठेवा. त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार साहेबांना भेटा आणि तुमची संपूर्ण अडचण त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडा. मित्रांनो, तुमचे थकीत आणि पुढील नियमित हप्त्यांबाबत आवश्यक प्रक्रिया व्हावी यासाठी संबंधित कार्यालयाकडे तुमची माहिती योग्य प्रकारे पोहोचवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे पैसे अद्याप आलेले नाहीत त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील ही महत्त्वाची माहिती तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा आहे. या विषयाबाबत पुढे आणखी काही नवीन माहिती किंवा अपडेट उपलब्ध झाल्यास ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. म्हणून अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि लाभार्थ्यांसाठीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. व्हिडिओ आवडला आणि माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच ही माहिती ज्या लाभार्थ्यांचे हप्ते थकीत आहेत, ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही किंवा ज्यांना नियमित हप्ते मिळण्यास अडचण येत आहे, अशा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. अशाच प्रकारची माहिती रोज तुमच्या मोबाईलवर मिळवायची असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.